नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवीन दिशा दाखवत असते. प्रत्येक माणूस हा शाळेच्या माध्यमातून घडलेला असतो. आपण जे काही इथपर्यंत पोचलो आहोत, ते शाळेच्या माध्यमातूनच पोचलो आहोत. ही शाळा आपल्याला अनेक गोष्टी दिले या शाळेने, अनेक मित्र दिलेत, अनेक गुरुजन दिलेत आणि अनेक गोष्टी आपल्याला या शाळेने दिलेल्या आहेत. अशीच ही शाळा आपल्या आयुष्यात एक अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असते. अशाच या शाळेत आपण घडलेलो असतो. आयुष्याच्या पटलावर जात असताना, आयुष्याच्या पटलावर चालत असताना या शाळेने आपल्याला अनेक वेळा मार्गदर्शन केलेलं आहे. मित्रांनो, या शाळेमध्ये शिकताना जो आपण काही आनंद घेतला आहे, जी काही मजा केली आहे, जी मस्ती केली आहे, तीच मजा मस्ती आपल्याला जीवनाचं मोजमाप म्हणून आज आपण पाहत असतो. आपल्या लहानपणी असं केलं, आपल्या लहानपणी आपण तसं केलं, हे या शाळेतील केलेली मजा ही आजच्या दिवशीही आपण त्याचं मोजमाप करत असतो. त्याची कंपॅरिझन म्हणजे जी केलेली मस्ती मजा ही आजची मजा मस्ती यांच्याशी आपण कंपॅरिझन करत असतो. तर मित्रांनो, अशा या शाळेत जात असताना आपण काही वस्तू घेऊन जात असतो. गणवेश, वह्या, पुस्तकं, दप्तर आणि इतर वस्तू या आपल्या शाळेच्या जीवनातील एक अतिशय निगडीच्या वस्तू होत्या आणि या वस्तू आपल्याला खूप आनंद देत होत्या. तर मित्रांनो, त्याचपैकी एक असलेले आपलं दप्तर, आपली स्कूल बॅग ही आपल्याला खूपच तेव्हा प्यारी होती. तर या स्कूल बॅगविषयी आपण थोडक्यात माहिती आज घेऊया. कसं घडवलं आपलं जीवन आणि काय रोल होता या स्कूल बॅगचा आपल्या जीवनात, तर पाहूया. आपल्या शाळेतील दप्तर आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, अगदी शेवटापर्यंत हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या शाळेतील तुमच्या पहिल्या बॅगची कशी झलक होती, तुमच्या शाळेत घेऊन जाणारी पहिली बॅग कशी होती, हे तुम्ही या कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. जेणेकरून तुम्हालाही तुमचा भूतकाळ आठवेल, तुम्हालाही तुमचं लहानपण आठवेल आणि केलेली मजा मस्ती आठवेल. तर चला पाहूया स्कूल बॅग. दप्तर आठवते, बालपणीचे ते माझे दप्तर हो. रोजच्या तासिकांचे वह्या पुस्तक त्यात हो. एका खाण्यात बसे माझ्या खाण्याचा डबा, दुसऱ्या खाण्यात असे कंपास रंगाचा डबा. भार दप्तराचे नव्हते, मनाने बागडायचे. प्रत्येक वर्षी नवीन दप्तर आम्ही घ्यायचे. दप्तरावर खूप प्रेम करायचो आम्ही. दप्तराशी छेडछाड केल्यास मग आम्ही खूप रंगायचो. धक्का देऊन, बुक्की देऊन होती 7 दप्तराची. आम्हाला होती कित्येक वर्ष 7 दप्तराची. दप्तर आज बोलते, आठवणीचा पिटारा खोलते. बालमनाच्या बालविश्वात दप्तरच हमेशा खेळते. नमस्कार मित्रांनो, अशी आहे दप्तराची लीला. दप्तर एक प्रवास. गणवेश, प्रार्थना, मधली सुट्टी, वेळापत्रक, कंपास आणि दप्तर या सर्वाभोवती विविध टप्प्यावर अनेक पिढ्यांचा भूतकाळ या वस्तूंमध्ये गुरफटलेला असतो. शाळा आणि शिक्षणाची मौज मजा अनुभवलेल्या त्या सगळ्यांना आजही विद्यार्थ्यांच्या पाठीशी अडकवलेली स्कूल बॅग पाहिल्यावर शाळेचं दप्तर आठवल्याशिवाय राहत नाही. शाळा
हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. शाळेत जाऊन जे शिक्षण मिळतं त्यावरच पुढे आपण आपल्या आयुष्याचा पाया पक्का करत असतो. शाळा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जितकी महत्त्वाची आहे तितकंच महत्त्वाचं असतं ते आपलं दप्तर. एक काळ असा होता की दप्तर ही आत्ता इतकी मॉडर्न आणि जड झालेली नव्हती. इतकेच काय, त्याला सॅक असंही नाव आलं नव्हतं. चौकोनी दप्तर असायचे होते. त्याआधी तर पिशवी किंवा गोणपाट ह्या वह्या घेऊन जाण्यात, वह्या शाळेत घेऊन जाण्यात फार उपयोगी येत असत. ज्यांच्या घरातली परिस्थिती बरी होती असे लोक विद्यार्थी पेटी किंवा दप्तर आणत. मित्रांनो, मी माझ्या मुलाची शाळा सुरू झाली होती तेव्हा त्यांच्या शाळेच्या वस्तू घेण्यासाठी मी बाजारात गेलो होतो. शाळा नुकत्याच उघडलेल्यामुळे बाजारात अगदी चहलपहल जास्त दिसत होती. आईवडिलांचं बोट धरून चालणारी मुलं, मुलांच्या बाहेर असलेले जे दुकानं असतात, ही दुकानांच्या बाहेर टांगलेले दप्तर, वॉटर बॅग, वेगवेगळ्या शाळेचे गणवेश, बूट, प्लास्टिकचे कंपास, हे सगळं पाहून अगदी भूतकाळ आठवला. बहुतेक दुकानांच्या बाहेर दप्तर घेण्यासाठी त्यावेळी गर्दी होती. कुतूहल म्हणून मी जरा थांबलो. दुकानदाराने एका ग्राहकाला ठराविक किमतीत दप्तर दिले आणि दप्तर पॅकिंग करून देण्यासाठी शेजारच्या कप्प्यातून दुकानाची जाहिरात असलेली कॅरी बॅग काढली आणि त्या कॅरी बॅगमध्ये ते दप्तर कोंबलं. माझं लक्ष त्या नव्या कोऱ्या दप्तरापेक्षा चकचकीत कॅरी बॅगकडे वेधले. कारण ज्या कॅरी बॅगमध्ये आज त्या माणसाने दप्तर कोंबलं होतं ती कॅरी बॅगच साधारणपणे 20 ते 25 वर्षापूर्वी दप्तराची भूमिका निभवायची. तो काळ खूप वेगळा होता. स्पर्धा होती, पण शिक्षणाची. स्पर्धा होती ती बुद्धिमत्तेची. स्पर्धा होती ती माणुसकीशी. मित्रांनो, त्यावेळेला माझ्या मित्राकडे कुठल्या प्रकारचं दप्तर आहे, माझ्या भावाकडे कुठल्या प्रकारचं दप्तर आहे, माझ्या सभोवताली असणाऱ्या लोकांकडे कुठल्या प्रकारची वस्तू आहे हे पाहणारे नव्हतं. तर स्पर्धा होती ती फक्त शिक्षणाची. इतर सुखसोयी मिळो अथवा न मिळो याचा कोणालाही म्हणजे विषयच नव्हता. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून फार आटापट्टा करावा लागत होता. कारण जिल्हा परिषदेची शाळा हाच त्यावेळेला शिक्षणाचा एक झरा होता. तेव्हा नोकरदारांची मुलं बोटावर मोजण्याइतकी असायची. शाळेतील बहुतांश मुले हे शेतकरी कुटुंबातील, सर्वसामान्य कुटुंबातील. त्याच्यामुळे गणवेश हा एकच, कंपासपेटी ही भावंडांनी वापरलेली, बूट हा प्रकार तर 100तून एकाकडे असला तरच, नाहीतर साधी स्लीपर मिळणंही अवघड होते. त्यावेळी काहींची परिस्थिती इतकी गांजलेली असायची की महिनोमहिने अनवाने यायचे विचारे. आजकाल प्रत्येक शाळेत वेगळे दप्तर, वेगळा गणवेश. मात्र पूर्वी तसं नव्हतं. खाकी हाफ पॅन्ट, पांढरा शर्ट हाच सर्वसामान्य गणवेश होता. दप्तर तर शक्यतो कुणाकडे नसायचेच. वह्या पुस्तकांचं पाण्यापासून संरक्षण करायचं झालं तर केवळ प्लॅस्टिकची कॅरी बॅग हेच आमचं दप्तर असायचं. कापडी पिशवी फार तर बाजारासाठी घरात असलेली नायलॉनच्या धाग्याची पिशवी
आपल्याला दप्तर म्हणून वापरण्यास मिळायची. पाठीला टांगण्याचं दप्तर असावं असं बहुतेक लोकांच्या म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात असायचं. पण प्राथमिक शाळेचे शिक्षण संपेपर्यंत स्वतःची अशी पाठीला टांगण्याची दप्तर आम्हाला मिळालंच नाही. तशी अपेक्षाही नव्हती, कारण लोकांना घरची परिस्थितीची जाणीव या विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणात होती. मित्रांनो, सहनशीलतेचा धडा या विद्यार्थ्यदशेतच सर्वांना मिळाला होता. कॅरी बॅग किंवा पिशवीत वह्या पुस्तकं कोंबली की झालं दप्तर. हे दप्तर म्हणजे जगातील सुंदर असं दप्तर असायचं. कंपास पेटीही यात ठेवायची. एखादा तास संपला आणि दुसरा तास सुरू होण्याआधी मधल्या 2-5 मिनिटात त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा आवाज इतका यायचा की दुसऱ्या तासाचे शिक्षक वैतागून बोलायचे, अरे बंद करा रे ती कचकच. तेव्हा कुठे त्या पिशव्यांचा आवाज बंद व्हायचा. कधीकधी प्लॅस्टिकची पिशवी मिळायची नाही. मग अशा वेळी घरातील मिळेल ती कापडाची पिशवी, धान्यांच्या गोणीपासून बनवलेली पिशवी, तसेच इतर कुठल्याही प्रकारची पिशवी असो, ते दप्तर म्हणून आम्ही स्वीकार करायचो त्याचा. पावसाळ्यात हीच कापडाची पिशवी, हीच प्लॅस्टिकची पिशवी आम्ही दप्तर म्हणून असायचं. आणि आपल्या डोक्याचं पावसापासून संरक्षण करण्यासाठी अगदी जोमाने ही पिशवी डोक्यावरती घ्यायचो. अशा प्रकारे मिळाली तर पिशवी, नाहीतर काही नाही. आमच्यापैकी काही मुलांचे वडील मुंबईला असायचे. ती मुलं छान अशी बॅग घेऊन येत. ती बॅग पाहून आम्हाला हेवा वाटायचा त्यांचा. पण नाराजी कधीच नसायची. देवाने जेवढे दिले त्यातच धन्य मानायची आमची पद्धत होती. आणि बहुतेक मुलं पिशवीचंच दप्तर घेऊन येत. त्याच्यामुळे कापडाची पिशवी हीच सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं दप्तर होतं. कापडाची पिशवी समोर गळ्यात अडकवून शाळा सुटल्यावर 2 काट्या घेऊन ताशा म्हणून हे दप्तराला बडवत घरापर्यंत अतिशय बिनधास्तपणे जायची. पिशवीत समोर कंपास ठेवली तर आणखी सुरेख आवाज यायचा. ताशाचा आवाज जसा घुमतो त्याप्रमाणे त्या पिशवीचा आवाज घुमायचा. पिशवी फाटलीच तर दुसरी शोधायची. अशा प्रकारे प्राथमिक शाळेचे आमचे दिवस गेले. परंतु स्वतःचं असं काही दप्तर मिळालंच नाही. आणि ते मिळावं अशी इच्छाही नव्हती, कारण परिस्थितीशी कसं समोर जावं, परिस्थितीचा कसा सामना करावा, हे त्यावेळेस आम्हाला या परिस्थितीने शिकवलं होतं. तर मित्रांनो, अगदी प्राथमिक शाळा संपेपर्यंत आम्हाला आमची स्वतःचं असं दप्तर काही मिळालं नव्हतं. माध्यमिक शाळेत जाण्यासाठी घरापासून 6 ते 7 किलोमीटर चालावे लागे. अशा वेळी पिशवी घेऊन जाणे खूप त्रासदायक होतं. तेव्हा आमच्या घराण्याच्या पद्धतीप्रमाणे आणि इतर लोकांच्या पद्धतीप्रमाणे माझ्या काकाने मला एक दप्तर घेऊन दिले. स्वतःची अशी ही माझी पहिलं दप्तर होतं, पहिली बॅग होती. आणि एक छत्री त्या दप्तराबरोबर आम्ही घेतली होती. ती बॅग मी अगदी 8वी ते 10वी अशा 3 वर्षे वापरली. बॅग अगदी साधी होती, पण अगदी व्यवस्थित निगा राखून ती बॅग आम्ही सुंदर ठेवत होतो.
अगदी 10वीचे शेवटचं वर्ष पूर्ण होईपर्यंत ती आम्ही बॅग वापरली होती. अजूनही ती बॅग माझ्या मनात सुंदररित्या स्वप्न रंगून भरलेली होती. फिकट भगव्या कलरची बॅग जशीच्या तशी डोळ्यासमोर अजूनही माझ्या तरळते. माझ्या 3 वर्षाच्या शालेय जीवनाच्या कालावधीत त्या बॅगने मला सुंदर अशी साथ दिली होती. फाटली तर शिवून ती बॅग मी परत तीच वापरत होतो. अशा प्रकारे 8वी ते 10वी या 3 वर्षासाठी माझ्या आयुष्यातील मिळालेली पहिली बॅग मी वापरली होती. मित्रांनो, एक आनंद असतो, तो आनंद मी त्या बॅगच्या माध्यमातून घेतला होता. सुंदर अशी बॅग होती. तशी म्हणावं गेलं तर साधी आणि सोपी अशी बॅग होती. त्यात माझी जेमतेम पुस्तकं राहायची, डबा राहायचा आणि वरती छत्री ठेवायचो. तर अशी सुंदर बॅग माझ्या आयुष्यात आली होती. पुढे कॉलेजमध्ये जाण्यासाठी तालुक्याच्या गावी जावं लागत असे आणि त्या तालुक्याच्या गावी जाण्यासाठी मी काही बॅग घेतली नव्हती. पण मला एक बक्षीस म्हणून 10वीत मी पहिल्या क्रमांकाने आलो होतो म्हणून बक्षीस म्हणून मला एक बॅग भेटली होती. ती बॅग मी 11वी आणि 12वी या 2 वर्षासाठी वापरली होती. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी बॅग होती ती. गुलाबी रंगाची आणि निळ्या रंगाचे पट्टा असलेली ती बॅग अगदी कॉलेज वयात सुंदर वाटायची. 2 वर्ष वापरली ती बॅग. अतिशय सुंदररित्या स्वप्न सजवणारी ती बॅग माझ्या आयुष्यात 2 वर्ष होती. त्या बॅगने मला खूप सुंदर स्वप्न दाखवली होती. माझ्या आयुष्यातील अनेक स्वप्न रंगवण्यासाठी माझ्या स्वप्नामध्ये त्या बॅगेनेच रंग भरले होते. अशी ही बॅग मी माझ्या आयुष्यातील पहिलं बक्षीस म्हणून मिळालेले बॅग माझ्या डोळ्यातून, माझ्या हृदयातून अगदी घट्टरित्या साठवून ठेवली होती. पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी मुंबईमध्ये आलो, नवी मुंबईमध्ये आलो. तिथे भावाने मला बॅग घेऊन दिली होती. त्यावेळेला आम्ही इथे नवी मुंबईमध्ये बॅचलर लोक राहायचो, एकत्र राहायचो सगळेजण. आणि त्यावेळी मला भावाने बॅग घेऊन दिली होती. ती बॅग अगदी कॉलेजच्या BComच्या शेवटाल्या वर्षापर्यंत मी वापरली होती. अशा प्रकारे बॅगेचा माझ्या जीवनातील प्रवास, सुखद असा प्रवास, आनंद देणारा प्रवास. मित्रांनो, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या जीवनात आनंद निर्माण करत असतात, आपल्या जीवनात आनंद देत असतात. त्यापैकी ही बॅग. मित्रांनो, आज वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा आपण वापरत आहोत. परिस्थिती सुधारली, पण या बॅगेनेच आपल्याला परिस्थितीची जाणीव करून दिली, जेणेकरून आपण अनेक बॅगा घेण्यासाठी, आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण मेहनत केली. आज चांगले कमवतो आहोत, आपल्या पायावर उभे आहोत. आणि या बॅगेनेच दिलेल्या सहनशीलतेमुळे आपण येथे आलो आहोत, हे आपण विसरता कामा नये. जेणेकरून आपलं जीवन सुखकर करण्यासाठी आपण या बॅगेला विसरता कामा नये. मित्रांनो, तुमच्याही काही आठवणी असतील तर या व्हिडिओमध्ये कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. तुमच्याही भूतकाळातील काही बॅगा होते असतील, शालेय जीवनातील काही बॅगा असतील, त्या आठवणी नक्की सांगा. जेणेकरून तुम्हालाही तुमच्या भूतकाळात अगदी डोकावता येईल. तुमच्या भूतकाळातील सुखद आनंद देणारी ती बॅग तुमच्याही आठवणीत येईल. मित्रांनो, बहुतेक मुलं अशी आहेत की प्राथमिक शाळेच्या वेळी हे प्लॅस्टिकची पिशवी आणि कापडाची पिशवी वापरत होते. पण ती तेव्हाची पिशवी
आजही आपल्या मनात घर करून बसलेली असते. प्राथमिक शाळेतील ते दिवस आजही आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचे असतात. त्या लढाऊरित्या असलेले दिवस या बॅगेच्या माध्यमातून आपण आठवत असतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बॅगेची महती, बॅगेची सफर कशी असते ते तुमच्या मित्रपरिवारांना नक्की सांगा. तुम्हालाही तुमच्या आठवणी सांगण्याचा मौका या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतो आहे. तर खास व्हिडिओच्या माध्यमातून विविध बॅगांचे, जुन्या काळातील बॅगांचे फोटो तुमच्यासाठी झलक आहे. तर मित्रांनो, नक्की शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.